सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दसऱ्यासाठी लागणारी शस्त्र माई, गौरी आणि शालिनी पेटीमधून बाहेर काढत असतात आणि त्यावेळी शालिनीचं लक्ष त्या पेटीमध्ये असणाऱ्या एका छोट्या पेटीकडे जातं. ती माईंना त्याबद्दल विचारते. त्यावर माई म्हणतात की या पेटीमध्ये नक्की काय आहे मलाही माहीत नाही, पण माझ्या सासूबाईंनी ही पेटी मला सांभाळायला दिली होती. त्यांच्यानंतर मी ही पेटी सांभाळली आणि आता माझ्यानंतर तुलाच ही पेटी सांभाळायची आहे. त्यावर शालिनी म्हणते की हो माई, मी ही पेटी नक्की सांभाळेल. मात्र ती मनाशी म्हणत असते की या पेटीमध्ये नक्की काय आहे ते बघायलाच हवं. त्यानंतर माई गौरीला सांगतात की ही सगळी शस्त्र तू धुवून पुसून व्यवस्थितपणे ठेव, म्हणजे पूजेच्या वेळी गडबड नको. त्यावर गौरीसुद्धा हो म्हणते. तर माई तिला सांगतात की मी येथील काम आवरते. मात्र शालिनी म्हणते की माई तुम्ही जाऊन आराम करा किंवा पूजेची सगळी तयारी तुमच्या मनाप्रमाणे झाली आहे की नाही ते बघा, इकडचं सगळं काम मी आवरते. आणि त्यावर माईसुद्धा हो म्हणतात. त्यानंतर गौरी आणि माई तेथून निघून जातात. तर शालिनी थोड्या वेळानंतर त्या रूमचा दरवाजा बंद करते आणि त्या पेटीमधील ती छोटी पेटी बाहेर काढते. त्या पेटीमध्ये नेमकं काय आहे हे तिला बघायचंच असतं आणि त्यामुळे ती पेटी उघडते. मात्र ती पेटी उघडता क्षणी शालिनीच्या हाताला चटका बसतो. त्यामुळे ती मोठ्याने ओरडते आणि पेटी फेकून देते. घडलेल्या प्रकारामुळे ती खूपच घाबरलेली असते आणि त्या पेटीमध्ये नक्की काय आहे हे सुद्धा तिला दिसलेलं नसतं. तर दुसरीकडे देवकी, उदय आणि मल्हार घरची साफसफाई करत असतात. देवकी वैतागूनच उदयला म्हणत असते की आपण या घराचे मालक होण्याची स्वप्न बघत होतो, मात्र मालक होण्याचं स्वप्न बघता बघता कधी नोकर झालो ते कळलंच नाही. मात्र मल्हार त्या ठिकाणीच असल्यामुळे उदय म्हणतो की अगं देवकी, आपल्या घरातील काम करताना कशाला लाज वाटायला हवी, हे आपल्याच घरातलं काम आहे ना. त्यामुळे देवकी चिडून त्याला विचारते की तुम्हाला सुद्धा तो शालिनी व्हायरस झाला आहे का. त्यावर उदय म्हणतो की नक्की काय म्हणायचंय तुला. त्यावर देवकी म्हणते की आता त्या जाऊबाई सुधारल्या आहेत ना, तसेच तुम्ही सुद्धा सुधारणार आहात का. त्यावर उदय म्हणतो की अगं देवकी, तुला कळत नाही, आता शालिनी सुधारली आहे म्हणून घरातील सगळेजण त्यांना हलकी हलकी कामं सांगतात आणि आपल्याला मात्र हलक्या दर्जाची. आणि त्यावर देवकी सुद्धा रडतच हो म्हणते. आणि त्यानंतर मल्हार त्या दोघांना ही गप्पा मारण्यापेक्षा काम करा असा सल्ला देतो. त्यामुळे ते गुपचूप काम करायला सुरुवात करतात. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी घरातील सगळे शस्त्र, लक्ष्मीची वह्या, पुस्तकं हे देवीसमोर ठेवतात. त्यानंतर माई त्या सगळ्याची पूजा करतात आणि देवीकडे कुटुंबासाठी प्रार्थना करतात. सर्वजण एकत्र असल्यामुळे माई खूप आनंदामध्ये असतात. तर लक्ष्मी जयदीप गौरीला विचारत असते की माझी पुस्तकं तिथं का ठेवली आहेत. त्यावर गौरी तिला सांगते की दसऱ्याच्या दिवशी आपल्या वह्या पुस्तकांची, शस्त्रांची पूजा करायची असते. आणि ते ऐकून लक्ष्मी खुश होते आणि ती जयदीप गौरीला सांगते की मग माझ्या वह्या पुस्तकांची पूजा मीच करणार. त्यावर ते दोघेही हसून हो म्हणतात. त्यानंतर माई, दादा, मल्हार, शालिनी, माई, उदय, देवकी आणि जयदीप, गौरी, लक्ष्मी हे सर्वजण मिळून पूजा करतात. आणि मग त्यानंतर शालिनी सगळ्यांना सांगते की मला माहिती आहे आपल्यात अशी प्रथा नाहीये, पण तरीसुद्धा आज मी रावण दहन करणार आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. माई तिला विचारतात की अचानक तुझ्या डोक्यात हा विचार का आला. त्यावर शालिनी म्हणते की माई, मला आज रावण दहन करायचंच आहे. आणि मग त्यासाठी माईसुद्धा परवानगी देतात. त्यामुळे शालिनी आणि मल्हार खुश होतात. मात्र उदय म्हणत असतो की शालिनी वहिनी, आम्ही दिवसभर खूप काम केलं आहे, आता तो रावण बनवायचा म्हणजे. त्यावर मल्हार म्हणतो की रावण तुला बनवायचा नाहीये, मी आधीच माणसं कामाला लावली आहेत, संध्याकाळपर्यंत रावण बनवून होईल. आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात. आणि मग त्यानंतर माई म्हणतात की आपल्या घरातील रावणही जळायला हवा. आणि ते ऐकून देवकी उदयच्या कानाशी म्हणते की आपण माईंची ही इच्छा पूर्ण करू. त्यामुळे उदय तिला विचारतो की नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. त्यावर देवकी हसतच म्हणते की ते मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि मग त्यानंतर ज्या ठिकाणी शालिनीने रावण बनवलेला असतो त्या ठिकाणी
उदय आणि देवकी जातात. तो रावण बघून देवकी म्हणत असते की हा तर माझ्यासारखाच दिसत आहे. त्यावर उदय म्हणतो, हो ना, अगदीच ओबडधोबड वाटत आहे. आणि ते ऐकून देवकी चिडते. ती म्हणते की ओबडधोबड नाही म्हणते मी, उंचीला हा माझ्यासारखाच आहे असं म्हणते. आणि त्यावर उदयसुद्धा हसतच हो म्हणतो. तर देवकी त्याला सांगते की एक काम करा, या रावणाच्या ऐवजी तुम्हीच इथे उभे राहा. आणि ते ऐकून उदय तिच्यावर चिडतो. त्यानंतर तो देवकीला विचारतो की ठरल्याप्रमाणे तू सामान घेऊन आली आहेस ना? त्यावर देवकी म्हणते हो, आणि ते सामान लपवण्यासाठी मी एक जागा सुद्धा तयार केली आहे. आणि मग ते दोघे जण रावणाच्या पाठीमागे जातात. देवकी उदयला तिने आणलेले मोठे मोठे फटाके दाखवते. त्यामुळे उदय खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर ते दोघे जण त्या रावणामध्ये त्या फटाक्यांची पिशवी लपवतात. आणि त्यानंतर जेव्हा रावण दहन होईल तेव्हा हे फटाके फुटतील आणि शालिनी मरेल असा विचार करून ते दोघेही खूपच खुश होतात. उदय म्हणत असतो की आज ती राणी शालिनी मरेल, पौर्णिमेला जयदीप मरेल आणि मग उरेल ती फक्त गौरी. तिला तर आपण कसंही गुंडाळू शकतो. आणि त्यावर देवकीसुद्धा हसतच हो म्हणते. आणि त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून जातात. त्यानंतर रात्री सर्वजण मिरवणूक पाहून घरी येतात. दादांची तब्येत खूपच बिघडलेली असते. त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात. शालिनी पटकन दादांसाठी पाणी घेऊन येते. तर माई म्हणत असते की मी तरी तुम्हाला सांगत होते, उगाच मिरवणुकीमध्ये नाचायला जाऊ नका, पण तुम्ही तर स्वतःला 16 वर्षांचं पोरगस समजताना. आणि ते ऐकून देवकी हसू लागते. मात्र सर्वजण रागातच तिच्याकडे बघतात. त्यामुळे ती गप्प बसते. तर दादा माईला म्हणत असतात की आम्हाला एवढं काही झालेलं नाही, फक्त गर्दीमुळे आमचा श्वास कोंडला, पण आता आम्हाला बरं वाटत आहे. आणि त्यानंतर माई म्हणते की तुम्ही थोडा वेळ आराम करा, मग आपण रावण दहनासाठी जाऊ. मात्र शालिनी म्हणते की माई, दादांची तब्येत खूपच बिघडली आहे, त्यामुळे मी माझ्या मनावर दगड ठेवून हा प्लॅन कॅन्सल करते. आपण रावण दहन नको करायला. मात्र ते ऐकून देवकी पटकन म्हणते की वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? रावण दहन तर करायलाच हवं. आणि देवकीचं ते बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. तर देवकी म्हणत असते की मी आजपर्यंत कधीच रावण दहन बघितलं नाही. तर मल्हार तिला म्हणतो, मग तू ते सिरियलमध्येच बघ. मात्र उदय आणि देवकी सगळ्यांना खूप आग्रह करतात. आणि त्यामुळे दादा म्हणतात की सगळ्यांचीच इच्छा आहे म्हटल्यावर आपण रावण दहन करू. आणि तसंही मला आता बरं वाटत आहे. त्यासाठी मग माईसुद्धा तयार होतात. तर शालिनी म्हणते की आधी आपण सोनं लुटू आणि मग रावण दहनासाठी जाऊ. तर माई तिलाच सुरुवात करायला सांगतात. आणि मग शालिनी सगळ्यांना सोनं देते. त्याचसोबत ती दादा, माई, जयदीप, गौरी आणि उदयच्या पायासुद्धा पडते, त्यांचा आशीर्वाद घेते. त्यामुळे माई आणि दादांना तिचं खूप कौतुक वाटतं. आणि मग ते सर्वजण एकमेकांना सोनं देतात आणि रावण दहनासाठी जातात. मात्र शालिनीने तो रावण कापडाने झाकून ठेवलेला असतो. त्यामुळे माई तिला या मागचं कारण विचारतात. तर शालिनी म्हणते, कारण हा रावण आजपर्यंत आपल्यामध्येच लपलेला होता आणि आज मी याचं दहन करणार आहे. आणि मग त्यानंतर ती ते कापड बाजूला करते. तर त्या रावणाच्या पुतळ्यावर शालिनीचा चेहरा चिटकवलेला असतो आणि ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनी त्या रावणाचं म्हणजेच तिचं दहन करते. मात्र त्यावेळी तो पुतळा तिच्याच अंगावर पडतो. त्यामुळे सर्वजण घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.